नमस्कार मित्रांनो, वेलकम इन गतिसोम क्लासेस बाय प्रदीप वाघ। अर्जुना 1.0 ही जी बॅच आहे 8th स्कॉलरशिपची, यामध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत। चला, मॅथमॅटिक्सचं चॅप्टर नंबर 10 इंडायसेस लेक्चर नंबर 10 आज आपण घेणार आहोत। ॲक्च्युअली मागचे 2 दिवस लेक्चर आपलं झालं नाही बिकॉज ऑफ एक दिवस बर्थडे असल्यामुळे त्या दिवशी वेळ मिळाला नाही। तर आज हे अर्जुना 1.0 8th स्कॉलरशिपचं जे लेक्चर आहे ते आज अपलोड आपण करतो आहोत। तर आज अर्जुना 1.0 8th स्कॉलरशिपच्या बॅचमध्ये मॅथमॅटिक्सचे चॅप्टर नंबर 10 इंडायसेस हे आज आपल्याला शिकायचं आहे। चला बघूया ह्या चॅप्टरमध्ये नेमकं आहे काय। या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत इंडायसेस आणि त्याच्यावरचे क्वेश्चन्स। ओके, मग इंडायसेस काय असतात आणि क्वेश्चन्स त्याच्यावरचे कोणकोणते विचारले जातात ते आपण बघूया। चला, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बेस अँड इंडेक्स। बेस काय असतो आणि इंडेक्स काय असतो अगदी सोप्या शब्दात मी तुम्हाला सांगतो। समजा ए ही एक संख्या आहे आणि त्याच्या डोक्यावर जर मी एम घेतला तर ती पण एक संख्या आहे। समजा ए जो आहे ह्या संख्येला आपण काय म्हणतो, बेस म्हणतो। काय म्हणतो, बेस। आणि एम जो संख्या आहे हिला आपण म्हणतो इंडेक्स। काय बोलतो, इंडेक्स। कळलं? म्हणजे एखादी संख्या आहे, समजा फॉर एक्झाम्पल एक संख्या घेतली 2 रेस टू मी घेतला 5, तर 5 ला काय म्हणणार, इंडेक्स। काय म्हणणार, इंडेक्स। आणि 2 ला काय म्हणणार आपण, बेस। काय म्हणणार, बेस। तर अशा पद्धतीने ए रेस टू एम म्हणजे ए हा बेस झाला, एम हा इंडेक्स झाला। ओके, आता नेमका याचा अर्थ काय असतो ते आपण समजून घेऊ। फॉर एक्झाम्पल जर समजा मी असं लिहित असणार ए रेस टू एम, तर याचा अर्थ असा होतो की ए इंटू ए असा आपल्याला यम टाइम मल्टिप्लाय करायचं। किती टाइम, यम टाइम मल्टिप्लाय करायचं आहे। ओके, आणि मग जर समजा मी 2 चा पॉवर 3 घेतला तर याला समजा आता 2 चा पॉवर 3 घेतला, याचा अर्थ काय झाला 2 इंटू 2 म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळला की एखादी संख्या आहे तिच्या बेसला जो नंबर आहे तिला जेवढा इंडेक्स दिलेला आहे तेवढे वेळेस आपल्याला मल्टिप्लाय करायचं असतं, त्यालाच आपण बोलतो पॉवर। ठीक आहे, म्हणजे 2 टू द पॉवर 3 ला आपण कसं लिहितो, 2 इंटू 2 गुणिले 2 ठीक आहे। आता जर समजा मी 3च्या डोक्यावर 4 घेतला असता तर काय झालं असतं, तर 3ला 4दा मल्टिप्लाय केलं असतं, 3 कळलं तुम्हाला? बस, ये बेस आणि इंडेक्स तुम्हाला कळून गेलेला आहे। आता याच्या पुढचा टॉपिक आपण शिकूया, फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ अ नंबर इन द इंडेक्स फॉर्म। मग एक काम करूया की याचा अर्थ काय झाला की आपल्याला एखादा नंबर दिलेला आहे आणि तो इंडेक्स फॉर्म मध्ये असेल तर त्याची व्हॅल्यू कशी शोधायची। फॉर एक्झाम्पल 2 टू द पॉवर 3 असं मी पहिले एक्झाम्पल घेतलं। मग याची व्हॅल्यू कशी शोधायची की याला 2 इंटू 2 असं लिहायचं। मग मल्टिप्लिकेशन करा, 2 टू जा 4 3 चा सॉरी या ठिकाणी माझ्याकडनं 3 लिहिला गेला, 2 टू जा 4 टू जा 8 म्हणजे याचं आन्सर काय आलं, 8 आलं। ठीक आहे, तर बाळांनो जर 2 टू द पॉवर 3 असेल त्याचा आन्सर 8 येत असणार, तर 2 टू द पॉवर 3 म्हणजे 2चा तिसरा घात, याचं उत्तर 8 आहे। म्हणजे याची व्हॅल्यू काय आली, 8 आली। फॉर एक्झाम्पल जर समजा मी दुसरं एक्झाम्पल घेतलं 1/3 आणि तुम्हाला सांगितलं की याचा पॉवर 2 आहे, याची व्हॅल्यू काढा। मग याची व्हॅल्यू कशी काढायची की जो नंबर आहे त्याला जेवढा त्याचा इंडेक्स आहे तेवढ्यांदा मल्टिप्लाय करायचं। कसं, 1/3 इंटू 1/3। मग मित्रांनो 1 इंटू 1 काय होतो, 1 होतो, आणि 3 जा काय होतात, 9 होतात। कळलं तुम्हाला? म्हणजे एखादा नंबर जर दिलेला आहे तर त्याला त्याचा जेवढा इंडेक्स असतो तेवढ्यांदा मल्टिप्लाय करून त्याची मल्टिप्लिकेशन लिहून काढणं म्हणजेच त्याची व्हॅल्यू लिहिणं असा त्याचा अर्थ होतो। ठीक आहे, चला हे समजलं असेल तर नेक्स्ट टॉपिकवर जाऊया, रूल्स ऑफ इंडायसेस। इंडायसेसचे काही रूल्स आज आपण शिकणार आहोत, बघूया। समजा पहिला रूल आपण शिकूया, ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन असेल। अर्थात 2 संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांचे इंडेक्स दिलेले आहेत। दोघेही संख्यांमध्ये जर का समजा दोघांचा बेस सेम असेल, फॉर एक्झाम्पल इथं ए आणि इथं पण ए आहे, याचा अर्थ यांचा बेस कसा आहे,
सेम आहे. जर बेस सेम असेल तर त्याला एकदा लिहायचं आणि इंडायसेसची ॲडिशन करायची m प्लस n. कळलं तुम्हाला? म्हणजे याचा अर्थ काय झाला की जर बेस सेम असेल आणि प्रॉडक्ट असेल तर इंडायसेसची काय करायची? बेरीज करायची, ॲडिशन करायची. कळलं एवढं? ठीक आहे. दुसरा रूल आपण शिकूया. समजा a टू द पॉवर m अपॉन a टू द पॉवर n असेल, म्हणजे a टू द पॉवर m ला डिवाइड करायचं a टू द पॉवर n ने. जर बेस सेम असेल तर इथं पण एकदाच लिहायचं आणि इंडायसेसची वजाबाकी करायची, इंडायसेसची सबट्रॅक्शन करायची. अर्थात काय आलं? a रेज टू m मायनस n. काय आलं? a रेज टू m मायनस n. समजा आपण आता तिसरा रूल शिकूया. तो तिसरा रूल असं शिकूया की a टू द पॉवर m असेल आणि आणखीन त्याचा पॉवर n असेल तर याला एकत्रितपणे a रेज टू m इंटू n असं लिहिता येतं. कळलं एवढं? चौथा घेऊया. जर a रेज टू m असेल आणि b रेज टू पण m असेल, नीट बघा, जर a रेज टू m असेल आणि b रेज टू पण m असेल तर दोघांचा जो इंडेक्स आहे तो तर सेम आहे. मग त्याला एकदाच लिहायचं a अपॉन b आणि त्याचा पॉवर जो सेम आहे त्याला डोक्यावर लिहायचं m. कळलं एवढं? जर समजा आता आपल्याला पाचवं घ्यायचं आहे, ठीक आहे, याच्यात काय करणार? a टू द पॉवर m इंटू b टू द पॉवर m. इथं पण बेस हा वेगवेगळा आहे, बेस हा डिफरंट आहे, पण इंडेक्स मात्र सेम आहे. मग इथं काय करणार? a इंटू बी जसाचा तसा लिहायचा आणि जो पॉवर सेम आहे त्याला एकदाच लिहायचं, म्हणजे a इंटू बी टू द पॉवर m हे आलं. आता याच्या पुढचा रूल आपण शिकूया 6 नंबरचा. समजा a रेज टू पॉवर मायनस m असेल तर कसं लिहिता येईल? तर a रेज म्हणजे एखाद्या संख्येचा निगेटिव्ह पॉवर असेल तर त्याला आपण 1 अपॉन a रेज टू m असं लिहू शकतो. जर समजा 7th एक्झाम्पल आपण घ्यायचं म्हटलं आणि a अपॉन b टू द पॉवर मायनस m असेल तर अशा वेळेस काय करावं लागतं की हा जो मायनस m आहे याला जर पॉझिटिव्ह करायचं असेल तर ब्रॅकेटच्या आतला जो नंबर आहे त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा, म्हणजे इथे a अपॉन b असेल तर इथं b अपॉन a होईल आणि मायनस mचा प्लस m होईल. हा इंडायसेसचा 7th नंबरचा रूल. 8th नंबरचा रूल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, जो बऱ्याच ठिकाणी वापरला जातो, a रेज टू 0चा. म्हणजे कुठल्याही नंबरचा पॉवर हा जर 0 असेल तर त्याचं आन्सर नेहमी काय येतं? 1 येतं. आता जर समजा आपण 9th नंबरचं एक्झाम्पल बघूया. आता हे एक्झाम्पल काय आहे नीट समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल जर मी इथं a रेज टू फक्त -1 घेतला तर त्याला 1 अपॉन a असं देखील लिहिता येतं. कळलं? म्हणजे हे सगळ्यात हे जे इंडायसेसचे रूल आहेत हे आपल्याला खूप जास्त वेळा वापरायचे असतात, म्हणून बऱ्याच ठिकाणी आपल्याला इंडायसेसचे रूल्स लागतात. इन फ्युचर तुम्हाला 9, 10, 11, 12 स्टँडर्डला सुद्धा हे ॲज अ स्टेप म्हणून यूज करायचे आहेत. म्हणून हे सगळेचे सगळे फॉर्म्युले तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि लक्षात ठेवा. या अजून जर समजा तुमचं जर हे फॉर्म्युले सगळे लर्न झाले तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. खूप छान पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतात. चला आता आपण सुरू करूया क्वेश्चन्सला, एक्झाम्पल्सला. कसे एक्झाम्पल्स विचारले जातात ते डेमो एक्झाम्पल्स काही आपण इथं घेण्याचा प्रयत्न करू आणि काही सरावासाठी तुम्हाला होमवर्कला देण्यात येतील. लेक्चर शेवटपर्यंत अटेम्प्ट करा. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला आपण सुरुवात करूया. a रेज टू 3 इंटू a रेज टू 2 इंटू a रेज टू 4 इज इक्वल्स टू व्हॉट? असा हा दिलेला आहे आपल्याला क्वेश्चन. ठीक आहे. ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं असेल तर काय करावं लागतं? बघा मी परत एकदा क्वेश्चन लिहितो. a टू द पॉवर 3, a टू द पॉवर 2, a टू द पॉवर 4. ठीक आहे. याला सॉल्व्ह करायचं आहे तर मग याचा बेस बघायचा. बेस कसा आहे? सेम आहे. आणि जर बेस सेम असेल तर त्याला एकचदा लिहिलं जातं. जे इंडायसेस आहेत त्यांची बेरीज केली जाते. म्हणजेच
3 प्लस 2 प्लस 4 असं केलं जातं. मग बघा इथं ए जसाचा तसा लिहायचा आणि इंडेक्सची ॲडिशन करायला सुरुवात करायची. 3 प्लस 2 किती झाले 5 आणि 5 प्लस 4 किती झाले 9 म्हणजेच या ठिकाणी आलं 9. आता हा ऑप्शन ॲन्सरमध्ये आहे का? हो, ऑप्शन नंबर 2 मध्ये ए रेस टू 9 हा आहे म्हणजे ए टू द पॉवर 9 इज द करेक्ट आन्सर. चला मूव करूया नेक्स्ट एक्झाम्पल. आता हे एक्झाम्पल दिसायला जरी तुम्हाला थोडंसं खराब वाटत असणार तरी सोडवायला मात्र एकच नंबर आहे. कसं काय बघा, या ठिकाणी 3 टू द पॉवर -2 आहे, ठीक आहे, इंटू 3 टू द पॉवर 2. इथं काय आहे 3 टू द पॉवर 2 मल्टिप्लाय बाय 3 टू द पॉवर -1 मल्टिप्लाय बाय 3 टू द पॉवर 1. बघा याला सॉल्व कसं करायचं, बेस सेम असेल तर एकदा लिहितो. इंडायसिसचा कोणता रूल आपण यूज करत चालतोय, ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन असेल तर ए रेस टू एम प्लस एन. हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. आता इथं बेस कसं होता, हा पण 3 आहे, हा पण 3 आहे, म्हणून 3 ला 1 टाइम लिहिलं. आता इंडेसिसची ॲडिशन म्हणजे -2 प्लस 2 असं लिहिलं. मग बघा आणि अपॉन, एक मिनिट हा, आता मी हे लिहायचं सुटलं, लिहितो आता. बघा बेस कसा आहे, इथं पण सेम आहे, 3 आहे, 3 आहे, मग 3 एकदाच लिहिला आणि यांची करायची बेरीज म्हणजे 2 -1 प्लस 1. बघा आता परत या ठिकाणी काय सेम आला, बेस सेम आला. बेस जर समजा 3 आहे, इथं पण 3 आहे, तर 3 ला एकदा लिहू आपण आणि वरच्यांची काय करू बेरीज. -2 प्लस 2 किती झाले 0 आणि या ठिकाणी 3 रेस टू -1 प्लस 1 कॅन्सल, 3 चा झाला स्क्वेअर. ठीक आहे, या ठिकाणी 3 रेस टू 0 काय आला 1 आणि 3 चा स्क्वेअर किती झाला 9. तर ओव्हरऑल आन्सर काय आलं 1/9. सो द करेक्ट आन्सर इज 1/9. ओके, क्लिअर झालं. आता थर्ड क्वेश्चन बघूया. थर्ड क्वेश्चन काय आहे त्याला सॉल्व करायचं. सगळ्यात अगोदर हे जे एक्झाम्पल दिलं आहे ना मित्रांनो, याच्यामध्ये ज्यांचा बेस सेम आहे त्यांना आपण अगोदर लिहून घेऊ. कसं, 3 - 3 टू द पॉवर 4 इंटू -3 टू द पॉवर 2 इंटू -1 टू द पॉवर 4 असं लिहिलं तर काय फरक पडणार आहे का? नाही. मल्टिप्लिकेशन इज अ कम्युटेटिव्ह म्हणजे त्याला मागे पुढे टर्म्स केल्या तरी काही फरक पडत नाही, हे आपल्याला माहिती आहे, म्हणून आपण तसं लिहून घेतलं. या ठिकाणी जर तुम्ही पाहिला तर बेस तुम्हाला सेम दिसतोय आणि बेस जर सेम असेल तर आपण काय करतो, जर बेस सेम असेल तर आपण एकदाच लिहितो. एकदा लिहिल्यानंतर यांची काय करतो, हा 4 आणि हा जो 2 आहे यांची काय करतो बेरीज, 4 प्लस 2 आणि हा -1 चा पॉवर 4 आहे. लक्षात ठेवा -1 चा पॉवर जर समजा आपण 1 घेतला तर -1 येतं, -1 चा पॉवर जर आपण 2 घेतला तर काय येतं 1 येतं. म्हणजेच -1 चा जर आपण इव्हन पॉवर घेतला, तर ऑलवेज उत्तर काय येतं 1. मग इथं -1 चा पॉवर काय आहे इव्हन आहे, काय आहे इव्हन आहे, मग त्याचं उत्तर काय आलं फक्त 1 आलं. मग इथं -3 जसाचा तसा, 4 आणि 2 किती झाले 6, तर याचा आन्सर झालं -3⁶. बघूया ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. म्हणजे हे जे उत्तर आहे, एक मिनिट, हे जे उत्तर आहे हे करेक्ट आन्सर आहे. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पलवर मूव्ह करूया. आता बघा हे एक्झाम्पल किती मस्त आहे. इथं आपण काय करूया, बघा 1024 x टू द पॉवर 15 हे डिवाइड आहे ना, याला आपण असं पण लिहू शकतो अपॉन 128 x रेस टू 12. मग तुम्हाला माहिती आहे हा जो 1024 आहे हा लक्षात ठेवा 2 चा 10th पॉवर येतो आणि इथे लिहिला मी x रेस टू 15. ओके, अपॉन इथं 128 आहे ना, हा कोणाचा पॉवर येतो बघा, लक्षात घ्या. 2 2 जा 4 4 जा 8 8 जा 16 16 जा 32 32 जा 64
आणि 64 टूचा 128 येतो. म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे 2चा पॉवर किती आला 7 आला. आणि इथं x टू द पॉवर काय आहे ऑलरेडी 12 आहे. आता बघा इथं पण 2 टू बेस सेम आहे की नाही, मग इथं पण एकदा लिहायचा आणि इंडेक्स याची वजाबाकी करायची 10 - 7. आता x पण खाली पण आणि वरती पण सेम आहे ना, मग 15 मधनं वजा करायचे 12. मग बघा याचा आन्सर काय येईल 2 टू द पॉवर 3 2 टू द पॉवर 3 इंटू x टू द पॉवर 3. आता याला अजून कसं लिहू शकतो आपण, याला लिहू शकतो आपण 2चा पॉवर 3 किती येतो 8, बिकॉज 2 दून 4 4 दून 8 म्हणजे 2 टू द पॉवर 3 किती येतो 8 येतो. आणि इथं x⁻³ जसंच तसं. बघूया हे आन्सर आहे का. 8 इंटू एक्स क्यूब. यस, करेक्ट. ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. पुढचं एक्झाम्पल बघूया 5th नंबरचं. आता ह्या एक्झाम्पलमध्ये काय आहे की 5/6 टू द पॉवर 1/2 रेज टू द पॉवर -7/2 आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय करणार की बघा थोडंसं लक्ष द्या. आता इथं कोणता रूल यूज करणार, a⁻m टू द पॉवर n असेल तर a⁻m इंटू n करतो. हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. कसा 5/6 जसाचा तसा 1/2 इंटू -7/2. म्हणजे याचं उत्तर आलं 5/6 रेज टू 1 इंटू -7 -7 2 टू द 4 असं लिहिलं. ठीक आहे. अँड दिस आन्सर, हे आन्सर आहे का, हो. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. काय आहे आन्सर, दिस इज द करेक्ट आन्सर. ओके, चला आता पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. पुढचं एक्झाम्पल हे आहे 6th नंबरचं. बघा याला कसं सॉल्व्ह करायचं. सगळ्यात अगोदर आपल्याला बघा इथल्या इथं आपण हे सॉल्व्ह करू शकतो. बघा अंडर रूट ऑफ हा बघा हा जो 9 दिसतोय या 9चा स्क्वेअर रूट किती येतं 3. म्हणजे इथं काय लिहिलं आपण 14 प्लस अंडर रूट ऑफ 2 जसाचा तसा प्लस 1 मध्ये अंडर रूट मध्ये हा 1 आहे आणि हा अंडर रूट ऑफ 9 ची किंमत किती मिळाली आपल्याला 3. परत 3 आणि 1 किती झाला 4. म्हणजेच इथं हा झाला 14 प्लस √12 प्लस हा झाला अंडर रूट ऑफ 4. 3 आणि 1 किती झाले 4. आता जर तुम्ही व्यवस्थित विचार केला ना तर इथं काय होतं बघा अंडर रूट ऑफ 14 प्लस अंडर रूट ऑफ 12 प्लस 2. ओके, एक मिनिट, 12 नाही आहे तो, सॉरी हा 12 नाही आहे 2 आहे तो. 2 प्लस 2 किती झाले 4. म्हणजे हा झाला अंडर रूट ऑफ 14 प्लस √4. याचा आन्सर कसं काढणार 14 प्लस √4चं 2 आलं स्क्वेअर रूट आणि याला कसं लिहिता येईल मग 16 आणि 16चं कोणाचा स्क्वेअर असतो 4चा. तर ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. अशा पद्धतीने आज आपले 6 प्रश्न कंप्लीट झालेले आहेत. ओके, तर पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. क्वेश्चन नंबर 7. हा पण एकदम सिंपल आहे. ह्या क्वेश्चनमध्ये काय करायचं आहे मित्रांनो, बघा या ठिकाणी 28 बघा इथं स्क्वेअर रूट आहे की नाही, टेकिंग अ स्क्वेअर ऑन बोथ साईड. दोघी साईडला जर स्क्वेअर घेतला मी इथे लिहितो काय टेकिंग अ स्क्वेअर ऑन बोथ साईड. दोघी बाजूंना काय घ्यायचा स्क्वेअर घ्यायचा. स्क्वेअर जर घेतला तर याचा जर आपण स्क्वेअर केला बघा सॉरी हा याचा जर आपण काय केला स्क्वेअर केला, समजा याचा पण स्क्वेअर केला आणि याचा पण स्क्वेअर केला, होईल काय स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. म्हणजे 20⁻⁴m - 8 उरेल इज इक्वल्स टू. ओके, इकडं काय बनून जाईल, तिकडं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाला की इकडं काय बनून जाईल, इथं फक्त बनून जाईल 22चा स्क्वेअर 22⁻² असं होऊन जाईल. बरोबर. आता कसं होईल बघा दोघीकडे बेस कसा आहे सेम,
इथं पण बेस सेम आहे, इथं पण बेस सेम आहे. जर बेस सेम असेल तर इंडायसिसला कम्पेअर करा. 4m + 8 हा कोणा एवढा असेल, 2 एवढा. मग 4m + 8 ला तिकडं पाठवा. ओके, तर तो झाला 2 - 8 म्हणजेच 4m = 8तनं 2 गेले 6, मोठ्या नंबरचं साईन -6. इथून डिवाइड होऊन जातं m = -6/4. ठीक आहे, कळतंय तुम्हाला. 4m + 8 आला ना इथं, इथं -8 आहे, मी जरा चुकलो, इथं मायनस आहे, इथं मायनस आहे. ओके, इथं काय येईल, मायनस येईल. आणि इकडं जाताना हा झाला प्लस, बरोबर. म्हणजे हा झाला आपला 10. आणि इकडं मी लिहिणार, काय लिहिणार मी, 10/4. याची फोड करा, 5 2 चा 10 आणि 2 2 चा 4, 2 2 गेट कॅन्सल, आन्सर आला 5/2 अँड दॅट इज द आन्सर. तर अशा पद्धतीने हा 7 नंबरचा प्रश्न देखील पूर्ण झालेला आहे. आता चला पुढे सुरुवात करूया नेक्स्ट क्वेश्चनला. आता बघा, ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, -1/2. बघा, सगळ्यांचा बेस कसा आहे, सेम. मग जर बेस सेम असेल तर त्याला कितीदा लिहितो आपण, एकचदा लिहितो. बघा, इथं बेस सेम आहे, अरे मी थांबा थोडा कलर चेंज करतो बरं. हा बघा, इथं बेस सेम आहे, इथं बेस सेम आहे, इथं बेस सेम आहे की नाही. बेस सेम असेल तर एकदाच लिहायचा. मग आपण तेच केलं, बेस सेम आहे, एकदा लिहिलं. वरच्यांची काय करायची, बेरीज, -1/3 प्लस -2/3 प्लस -5/3. ठीक आहे, इज इक्वल्स टू -1/2. यांचा बेस कसा, आता डिनोमिनेटर कसा आहे यांचा, सेम, म्हणून एकदा लिहायचा आणि वरच्यांची ॲडिशन करायची. कशी होईल, -1 आणि -2 -3, -3 आणि -5 -7. म्हणजे इथे येऊन गेला -7, सॉरी -8 येईल. ठीक आहे, मग आता हा -8/3 बनून गेला. आता अपॉन, इथं बघा मी अपॉनचं साईन सुटलं मला, डिवायडेड बाय हा काय, खाली पण बघा, इथं -1/2 आहे, इथं पण -1/2 आहे, इथं पण -1/2 आहे. मग आपण काय करणार, एकदाच -1/2 घेऊ आणि त्याचा पॉवरला पण तसंच करू, -4/3 प्लस -7/3 प्लस -9/3. ओके, मग आता हे जेव्हा आपण याची ॲडिशन केली तशी इकडच्याची पण ॲडिशन करायची. कसं करणार, -1/2. डिनोमिनेटर कसा आहे, सेम, म्हणून एकदा लिहिला इथं पण. ठीक आहे, आणि वरच्यांची आपण ॲडिशन करू. काय होईल ॲडिशन, 9 आणि 7 किती झाले, 16 आणि 4 किती झाले, 16 and 4 20, तो झाला -20. ठीक आहे, आता परत इथं काय करणार, हा फॉर्म्युला यूज करायचा, a/m/n=a/m-n. का करायचा, कारण बेस कसा आहे, सेम आहे. बेस सेम असेल तर एकदाच लिहायचं आणि इंडायसेसची काय करायची, बेरीज करायची. -8/3 मायनस परत -20/3 होईल का याचा आन्सर, हा -1/2 जसंचा तसा राहून जाईल. डिनोमिनेटर सेम असल्यामुळे एकदा लिहिणार, मायनस हा काय होऊन जाईल, प्लस होऊन जाईल. मग 20 मधनं 8 गेले, किती राहिले, 12. आता 12ने भाग द्या, हा झाला -1/2 रेस टू 3 1 3, 3 चौक 12, म्हणजे पॉवर किती याला, 4. जर पॉवर 4 येत असणार तर याला सॉल्व करायचं. -1चा पॉवरफुल 1च येतो आणि 2चा पॉवरफुल किती येतो, 16. काय येतो, 16. आणि अशा पद्धतीने हे झालं आन्सर. ठीक आहे, तर 1/16 आन्सर आलाय का, आलाय. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. तर अशा पद्धतीने हे 8 प्रश्न आपण फिनिश केलेले आहेत. तर हा जो क्वेश्चन आहे तो तुम्ही बघू शकता. असा क्वेश्चन आला तर कसं सॉल्व करायचं, याला पण तसंच करायचं. बघा, हा 4.8 आहे टू द पॉवर 6 आणि हा काय आहे, 20 रेस टू 6 अपॉन 16
इंटू 20 ब्रॅकेट टू द पॉवर 6. नीट बघा आता याला सॉल्व करताना काय काळजी घेणार आपण, वरती 4.8 आहे, खाली बाजूला 20 आहे, इकडे 16 आहे, इकडे 20 आहे. मग पहिले ना वरचं जसं तसं लिहून घ्या. पण काय, हा 4.8 त्याचा पॉवर 6 इंटू खाली पण बघा, हा एक तर 16चा पण पॉवर येईल, 16चा पण पॉवर 6 येईल आणि 20चा पण पॉवर 6 येईल. वरती जर पाहिलं तर हा ऑलरेडी 20चा पॉवर 6 देऊन ठेवलेला आहे. आपण काय करणार, इज इक्वल्स टू 4.8 आणि 16. मग हे बघा इथं काय करू शकतो आपण, जर समजा यांचा काय सेम राहिला, इंडेक्स सेम राहिला, तर आपण याला एकाच ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो. म्हणजे 4.8 अपॉन 16 टू द पॉवर 6 आणि 20 अपॉन 20 टू द पॉवर 6 असं लिहिता येतं. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती की 16च्या पायामध्ये 48 किती नंबर होतात, 3 नंबरवर, आणि एका घरानंतर काय आहे, पॉईंट आहे. म्हणून आपण काय करणार, 16ने भाग दिला तर 16 एक 16 सोडून 32 सोडते 48, पण एका घरानंतर पॉईंट असल्यामुळे इथे एका घरानंतर पॉईंट द्यायचा इंटू. आता इथं झाला भागाकार, पण त्याचा पॉवर किती राहिला आहे, व्हेरी गुड 6 राहिला आहे. 20ला 20ने डिवाइड केलं तर याचं उत्तर काय झालं, 1 आलं. म्हणजे 0.3/6 हे आन्सर करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने 9th नंबरचा क्वेश्चन हे फिनिश झाला. आणि लास्ट क्वेश्चन आहे 10th नंबरचा. ह्या क्वेश्चनमध्ये काय करायचं नीट लक्ष द्या, मोजायचं. इथं पॉईंट नंतर किती डिजिट आहेत, पॉईंट नंतर किती डिजिट आहेत, किती डिजिट आहेत, 1 2 3 4 आणि 5 आणि 6 डिजिट आहेत. 6 डिजिट असेल तर त्याला आपण काय लिहितो, आता इथले पण मोजा 1 2 3 4 5 6. ठीक आहे. आणि मग आता हे सगळे पॉईंट्स काढून टाका. तर हा काय झाला, इथं 10 झाला, हा 10 झाला इंटू हा काय लिहायचा 12. 12 म्हणजे काय असतो रे, वर मी एक स्टेप एक्स्ट्रा करतो तुम्हाला समजेल. ठीक आहे. 10 इंटू 12 असं लिहून घेतलं इंटू 10 टू द पॉवर. आता हे किती घर होते, हे 3 आणि 3 6 आणि हे 3 आणि 3 6, 6 आणि 6 किती झाले, 12 लिहायचं. इज इक्वल्स टू, आता हे 12 गुणिले 10 किती झाले, 12 10 120. याची फोडच करू आपण बघा. आता हा 10 आहे ना, हा 10चा पॉवर 1 आहे, बेस सेम असेल तर एकदा लिहायचं. 12 आणि 1 झाला 13, इथं लिहिला 12. 12ला कसं लिहिता येतं, 4 गुणिले 3. एक मिनिट ना, एक काम करू ना आपण, आपल्याला हेच आन्सर पाहिजे ना, हे इकडचं. मग आपण काय करू, या 12ची फोड करू, 4 त्रिक 12 आणि या 3ला या 10ने मल्टिप्लाय केलं तर 30 झाला इंटू 10⁻12 आलेला आहे. म्हणजे बॉक्समध्ये काय आन्सर असेल, 10⁻12. 30 इंटू 4 इंटू 10⁻, सॉरी हा इथं मायनस चिन्ह लावायचं, 10⁻12. 4 इंटू 30 इंटू 4 इंटू 10⁻12 म्हणजे बॉक्समध्ये येणारी व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, -12. म्हणून आन्सर करेक्ट आहे -12. ठीक आहे. आता हे सगळे होमवर्क आहेत, यांचे स्क्रीनशॉट घेऊन घ्या. चला घ्या स्क्रीनशॉट. होमवर्क नंबर 1, होमवर्क नंबर 2, होमवर्क नंबर 3, होमवर्क नंबर 4, होमवर्क नंबर 5. ठीक आहे, ते दिलेले आहेत. या ठिकाणी आज आपण थांबूया आणि सगळ्यांचं खूप खूप त्याला आपण काय म्हणतो, अभिनंदन पण करूया की तुम्ही याच्यावर जी टेस्ट दिली होती त्याला पण खूप छान मार्क्स मिळाले आहेत. काही जणांना, काही जणांना नाही, पण ठीक आहे. चला पुढे जाऊया. आज या ठिकाणी आपण थांबूया मित्रांनो. ठीक आहे. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.